नमस्कार, आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज आणि जनता न्यूज। आपण पुसद या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे रेस्ट हाऊस येथे प्रहार संघटनेची नुकतीच मीटिंग पार पडली आणि त्यामध्ये अध्यक्ष, सचिव आणि त्यांची कार्यकारिणी घोषित झाली। आपल्यासोबत आहे नवनियुक्त अध्यक्ष, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। भाऊ, कशाच्या संदर्भात मीटिंग घेतली तुम्ही? तुमचं नाव? प्रथम जय प्रहार। माझं नाव प्रदीप मेरसिंग घाडे, मी प्रहारचा तालुका प्रमुख पुसद। आणि आज बाकीचे जे सदस्य कार्यकारिणीमध्ये उर्वरित होते त्यांची नियुक्तीपत्र देऊन हा कार्यक्रम पार पाडला। बच्चू भाऊच्या निदर्शनात आम्ही मागच्या हप्त्यात आमची मीटिंग झाली। बच्चू भाऊनी आम्हाला काही कार्य दिलेले आहे, ते कार्य करण्यासाठी आमची कार्यकारिणी भरून काढणे हे खूप गरजेचं होतं आणि हे कार्य आम्ही आज पार पाडलं। चांगल्या रीती चांगले लोक मिळालेत। हे आमचे आकाश मोकळे यांना उपतालुका प्रमुख पद दिलेलं आहे प्रहार पक्ष। बरं भाऊ, प्रहार संघटनेच्या वतीनं भारतभर असं एक आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। प्रत्येक आमदाराच्या घरासमोर निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन आता हे आमदार आहेत आपल्या इथले, त्याच्या घरासमोर आंदोलन करणार आहात का? वरून जी माहिती मिळालेली आहे आम्हाला बच्चू भाऊच्या ऑफिसमध्ये, त्या माहितीच्या हिशोबाने आम्ही 11 तारखेला हा मोर्चा करणार। त्याबद्दलही आमचे दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष त्यांच्यासोबत आमची म्हणजे डिस्कस केलं आम्ही आणि रात्री 12 वाजता आम्ही हे मोर्चा करणार असं निश्चित आहे। पण जिल्हा अध्यक्ष साहेब, तुम्हाला असं वाटत नाही की बाबा टाईम चेंज करायला पाहिजे होता? टाईम चेंज करायचा पाहिजे होता, पण पक्षानं जसा आदेश दिला तसं आम्हाला करावं लागतं। मशाल पण आहे आणि आम्ही आंदोलन करणार। बघा, प्रहार संघटनेच्या वतीनं पुसद येथे भव्य दिव्य अशी प्रहार संघटनेची मीटिंग पार पडली आणि बच्चूभाऊकडून आदेश दिला त्याप्रमाणे हा आदेश पाळणार आहात आणि ते शेतकऱ्याचं पण मोलाचं काम करणारे प्रहार संघटना आहे। आवाज सत्याचा मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर, यवतमाळ।